क्रिकेटच्या पटलावरती हा फार महत्वाचा दिवस, कारण 25 मे अर्थात कगिसो रबाडा, त्याचप्रमाणे मोहम्मद युसुफ आणि चमारा सिल्वा या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा जन्मदिवस। आणि त्याच वेळेस 25 मे 2007 ला असा एक रेकॉर्ड झाला होता, तो रेकॉर्ड पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेस्ट क्रिकेटमध्ये झालेला आपण पाहिला असेल। अर्थात टॉपच्या चारही फलंदाजांनी तिथे शतक झळकावलं होतं। दिनेश कार्तिक, वसीम जाफर, त्याचप्रमाणे राहुल द्रविड आणि सचिन रमेश तेंडुलकर यांनी वरच्या 4 क्रमांकाचे हे फलंदाज, या चारही फलंदाजांनी आजच्या दिवसाला शतक झळकावलं होतं आणि इतिहासामध्ये 25 मे अगदी रेकॉर्ड करून ठेवला होता। ये 6 षटकांचा सामना असेल, नो डाऊट 6 षटकांचा सामना। अंतिम सामन्यासाठी अर्थातच आपण जमाने सरांचे सुद्धा विचार जाणून घेऊया। जमाने सर, एक बात मैं कहना चाहूंगा कि मैं सही में कह रहा हूं कि 8 दिन पहले ये ग्राउंड नहीं था। महबूब जटाम एक ऐसा व्यक्ति था कि जिसकी तबीयत खराब थी, सही में उसकी तबीयत खराब थी, लेकिन इतनी मेहनत की है ग्राउंड पे, और उसके साथ फरहान जटाम, ये दोनों ने, उसके साथ तेलंगाना के बच्चों ने इतनी मेहनत की कि 8 दिन के अंदर ये कभी वो रोलर के पीछे, कभी ट्रैक्टर के पीछे, कभी पानी, कभी रेती, कभी सीमेंट, हर चीज के पीछे भाग भाग कर इस ग्राउंड को बनाया। तो मैं आखिरी सलाम कर रहा हूं महबूब जटाम को और प्रेक्षकों, महबूब जटाम को ताली बजनी चाहिए। माणगाव संघाला विनंती, आपला 12वा खेळाडू पाठवा। आणि जमाने सर, आपण बरंच विश्लेषण केलं, परंतु 4 ओळीमध्ये मी हे सर्व विश्लेषण ऐकवतोय आपल्याला। ज्यांनी या स्पर्धेसाठी आटवलंय रक्त आणि घालला आहे घाम, जे आपल्या शब्दावर असतात ठाम, असे आपल्या सर्वांचे लाडके आयोजक सुफियान जटाम। काय बोलाल? एकदम सही बोले सर, यासीन सर, एकदम परफेक्ट सेंटेंस। क्या होता है यासीन सर, सुफियान जटाम के जो हौसले थे वो एक सही सिक्के की तरह साबित हुए, जिसने न पैसे की परवाह की, न शोहरत की परवाह की। वो एक मलंग है, मलंग, ताकत रखी उसने, हल्का सा स्ट्रगल किया, पर आज वो स्ट्रगल समंदर में बदल गया। यस, कारण एक मोठी स्पर्धा आपल्या छोट्याशा गावामध्ये आयोजित करणं हा काही लहान मुलांचा खेळ नाहीये। यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, कारण एक मोठे बिझनेसमॅन म्हणून त्यांची ओळख आहे। आणि तरीही क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि क्रिकेटवरती असलेली त्यांची आस्था, आणि त्याच कारणास्तव एक मोठी स्पर्धा आपल्या गावामध्ये झाली पाहिजे, आणि फक्त झाली नाही तर ती गाजली पाहिजे। आणि त्यासाठी पूरक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी इथे प्रोव्हाइड केल्या, आणि एकापेक्षा एक मोठे संघ आणि नावाजलेले खेळाडू आपल्याला या धर्तीवरती, या तेलंगेच्या जमिनीवरती पाहायला मिळाले। और यासीन सर, एक चीज न भूले कि जो आपको 5 दिन में जो खाना लेके आए मास्टर शेफ फहीम खानदेशी, इनका भी स्वागत करना चाहिए कि 5 दिन ये आप लोगों के पीछे थे, हर चीजों की मुहैया यानी कि दस्तयाब किया यहाँ पे। येस, बॅक ऑफ द स्टेज सन्माननीय फवाद झटाम, अतर झटाम, समीर अंतुले, वहीद भाई, त्याचप्रमाणे आसिफ झटाम, जैन सुर्वे, शारिक सुर्वे, बासिद गोडमे, नबील झटाम आणि नईम सुर्वे, त्याचप्रमाणे फरदीन झटाम आणि हंजलाड हंगू यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया, कारण बॅक ऑफ द स्टेज त्यांची खूप मेहनत मी स्वतः पाहिलेली आहे। आणि जमाने सर, इथे एक एअरबड्स इथे सापडलेले आहेत, जर कोणाचे गेले असतील तर ओळख पटवून घेऊन जायचं आहे। यस, या अंतिम सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर्स मैदानावरती गेलेले आहेत। मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या समवेत असतील
नितेश कदम सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय संदेश किस्मतराव सर आणि माझ्या साथीला आमचे साथी समालोचक मिस्टर हर्षल मुंडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा आणि आमचे गुणलेखक साद आणि त्याचप्रमाणे संपूर्ण 70-70 स्पोर्ट्स लाईव्हची टीम भूपेश कराळे आणि त्यांची टीम या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतोय. आणि चंद्रकांत शेट्टे अर्थात चंदू सर यांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये आपले मित्र इथे आपली वाट पाहतायत. सो आपण वहीद यांच्याशी संपर्क साधावा. आमचे आणखीन एक ऑफिशियल अंपायर हेमंत शेट्टी आता मात्र ते फ्री झालेले आहेत. येस. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व संघांचं आणि सर्व संघ मालकांचं आवर्जून मी इथे नाव घेऊ इच्छितोय. अंतिम सामन्यामध्ये जे दोन संघ आपण पाहतोय MK स्पोर्ट्स माणगाव या संघाचे संघ मालक मुदस्सर खाजे आणि त्याचप्रमाणे फलक 11 दारावे संघाचे संघ मालक सन्माननीय शौकतभाई वेलासकर मॅन फ्रॉम गोरेगाव. संघ मालक फार महत्वाचे असतात हर्षल, कारण संघ मालक असल्या कारणानं या स्पर्धेला एक वेगळी रंगत आणि एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळाली. येस सर. थोडासा उशीर आहे, थोडासा उशीर आहे, तर एक सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी या ठिकाणी आलेले आहेत, या वर्षीची शॅम्प चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक प्रेक्षकाने आपला मोबाईल बाहेर काढायचा आहे आणि आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करायची आहे. ज्यांना ज्यांना ही स्पर्धा आवडली आहे, जे या दोन्ही टीमला पाठिंबा देण्यासाठी आलेत, सगळ्यांना विनंती आहे आपला मोबाईल बाहेर काढायचा आहे, फ्लॅश ऑन करायची आहे, हात उंचावायचा आहे. सगळ्यांनी ही घेतलेली मेहनत आहे या तेलंगेकरांनी. आज अख्ख्या रायगडात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये या तेलंगे गावाच्या नावाचा डंका वाजतोय. सगळ्यांनी हात उंचावून मात्र दोन्ही बाजूला लेफ्ट राईट एक अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळतोय. टू कॉम्बॉक्स. येस, धन्यवाद. एक वेगळाच माहोल इथे क्रिएट झालेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. कमालीची ही स्पर्धा आणि कमालीचा हा क्राऊड. सुंदर हे गाव तेलंगे आणि तेलंगे गावाच्या जमिनीवरती रंगलेला आहे क्रिकेटचा डाव. यस, पंचांचा इशारा आलाय. चलिए दोस्तों, मैं यासिन मर्चेंट तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइक एंड पर बल्लेबाज शुभम गीते. गेंदबाज विकी भोईर अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. पहली गेंद बिंदी और बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत. बहुत ही बढ़िया माहौल यहां पे क्रिएट होता हुआ. हमारे साथ हर्षल जुड़े हुए हैं. 6 ओवर का ये मैच होगा, 2 ओवर का पावर प्ले होगा. देखिए किस तरह से यहां पे फील्डिंग सजी है. एक शॉर्ट पॉइंट. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठने वाली गेंद को ढीले हाथों के साथ फ्लिक कर दिया था. शॉर्ट स्क्वायर की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और शुभम गीते ने अपना अकाउंट ओपन किया है. शुभम जाधव और शुभम गीते ये दोनों सलामी बल्लेबाज. एक तरफ जबरदस्त बल्लेबाजी हमें देखने को मिल सकती है तो दूसरी जानिब एक अच्छी गेंदबाजी की बहुत ही बढ़िया गेंदबाजी हमें देखने को मिल सकती है. आहा, ये देखिए गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद
गिल्लियों को बिखेरते हुए फर्स्ट विकेट डाउन, शुभम जादव मैदान से बाहर। पहिलीच विकेट येत असताना पाहायला मिळते। फायनलची मॅच आपण पाहतोय। शम चॅम्पियन ट्रॉफी तेलंगणाची ही मानाची स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे आणि तिथे मात्र शुभम जाधव, माणगावकरांचा विश्वास, माणगावकरांचं आशेचं किरण, शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतात। फराज फकी दुबई से खास मैच देखने के लिए तेलंगे के सरजमीन पर आए हैं और मैन ऑफ द मैच जो भी इस मैच का होगा उसके लिए 500 रुपए का इनाम उनकी तरफ से। बहुत बहुत शुक्रिया। और इसी के साथ साथ सम्माननीय इमरान जी मुंडे, ये भी दुबई से मैच यहाँ पे देख रहे हैं, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। तो एक रन पर यह पहला झटका, बड़ी मछली जाल में फंसाई है विकी भोईर ने। शुभम जाधव शून्य का चश्मा पहनकर मैदान से बाहर। शुभम जाधव आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आदिल गजगे, लोकल हीरो, लोकल टैलेंट। आदिल के पास एक्सपीरियंस है, अनुभव की कोई कमी नहीं है। आज टिकर खेलना होगा, 6 ओवर तक, अंतिम गेंद तक खेलना होगा आदिल को। वो रोल अपना बखूबी जानते हैं। विकी की अगली गेंद, जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद ऑन द राइज खेलने की कोशिश, मगर तेज तर्रार ये गेंद थी। जब तक हाई बैकलिप आदिल की, बल्ला जब तक नीचे आता तब तक गेंद हालांकि बल्ले के ऊपरी सिरे पे लगी थी और वहीं पे लुढ़कती भी नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी शरीरावरती आदळत असताना धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज मान्य नव्हते। सिंगलच आली, 1 विकेट 1 धाव, 4 बॉलचा खेळ संपलाय। विकी भोईर वेग आणि त्याचा भन्नाट वेग या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय बनला। आता कमी गतीने बॉल टाकला, फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने आपण जर पाहिलं तर शेअर करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग, हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा तिकडे झाला। धाव मिळते, एक सिंगल, आणि या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना अद्याप फक्त आणि फक्त 2 धावा। शांत आणि संयमी सुरुवात खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम माणगाव संघाची बघायला मिळते। फलक 11 धारावी संघ प्रयत्न करतोय, धावा त्यांनाही थांबवायच्यात। फायनलची मॅच आहे, 6 ओव्हरचा खेळ आपण पाहतो। पहिला डाव रंगलाय या तेलंगणाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये, शम चॅम्पियन ट्रॉफी। हा बॉल सेन्सिबल क्रिकेट, समोरच्या दिशेला फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला गेलाय। अजून एक डॉट बॉल, विकी भोईर यांच्या षटकाची सांगता झाली आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर अद्याप एका फलंदाजाला बाद करत असताना फक्त आणि फक्त धावा खर्च केला, त्या 2। क्या कमाल की गेंदबाजी की है हर्षल पहले ओवर में। सही मायनों में 30 गज के दायरे में गेंदबाजी करना बहुत बड़ा टास्क माना जाता है और सही मायनों में होता भी है, क्योंकि 30 गज के दायरे के बाहर मात्र सीमा रेखा के नजदीक 2 खिलाड़ी होते हैं और 30 गज के दायरे के ऊपर से अगर आप खेलोगे ना तो आपको कम से कम 4 या 6 भी मिल सकते हैं। और इस तरह से अगर सिचुएशन में आप इन बल्लेबाजों को रनों से रोकते हो, बड़े स्ट्रोक से वंचित करते हो, तो सही मायनों में आप में टैलेंट है, आपने मेहनत की है और आप में वो कला, वो क्षमता जरूर है। तेच दाखवावं लागेल, तुमची कला, तुमची क्षमता आणि तुमची जिद्द, तुमची मेहनत। आता मात्र सगळं काही दाखवावं लागेल, कारण की हंगामाच्या शेवटला शम चॅम्पियन ट्रॉफी नेहमी आपल्या भेटीसाठी येते आणि हंगाम शेवटला जाता जाता गोड करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करतो। 32 संघांना इकडे समावेश दिला जातो आणि प्रत्येक वेळेला चर्चा होते ती अंतिम सामन्याची आणि तोच अंतिम सामना सध्या मैदानावरती रंगलाय। विकी भोईरनं फक्त 2च धावांचं षटक हाताळलं, तर आता धीरज भोईर गोलंदाजीसाठी दाखल होतात। अजून एक वेगवान गोलंदाज, अजून एक अचूकतेवरती स्वार होणारा गोलंदाज। आडवा बॅटनं ऑन साइडला खेळायचं होतं, स्क्वेअर लेगला फिल्डर तिकडे आहेत, श्रेयस कदम कोणती चूक करणार नाहीयेत, बॉलला पकडतील, फेक करतील, तद्वर धाव फक्त आणि फक्त 1 मिळतीये। सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न आहे, पुढे जात असताना एका चांगल्या धावगतीला, अगदी धावगतीपर्यंत पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न आहे, पण सफलता हवी तशी मिळाली नाहीये। शुभम गीते ऑन स्ट्राइक, 3 गेंदों का अब तक सामना किया है, 1 रन बनाकर खेल रहे हैं धीरज भोईर गेंदबाजी के मार्ग पर। इस मतबा एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश और उसमें कामयाबी मिली। गेंद ने बल्ले का हल्का सा किनारा लिया, सीधा विकेट कीपर के हाथों में। सेकंड विकेट डाउन, बड़ी मछली जाल में। शुभम गीते आइकॉन प्लेयर मैदान से बाहर।
करतात. फायनलच्या मॅच मध्ये धावा यायला हव्या, त्याच्यासाठी माणगावचे इकडे मात्र खेळाडू प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता कोणता फलंदाज मैदानावरती येईल, कोणता फलंदाज फलंदाजी करेल याची चर्चा होईल. प्रश्नचिन्ह भरपूर सारे आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक दुसरं धीरज भोईर. चंद्र आहे साक्षीला. देखिए फिर से एक बार अंधे को चीर कर अपना सर निकाल कर ये चांद भी इस प्रतियोगिता को देखने के लिए आया है. इस बीच नए बल्लेबाज आए हैं आर्यन. आर्यन के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी क्योंकि यहाँ पे रनों का अकाल, रनों का सूखा पड़ा हुआ है. पहले ऊपरी क्रम के 2 बड़े बल्लेबाज शुभम गीते और शुभम जादव मात्र 3 रन के योग पर आउट होने के बाद अब इन 2 बल्लेबाजों को अपनी पारी को संभालना होगा. धीरे धीरे स्ट्राइक को रोटेट करते हुए 1-1 रन 2-2 रन बनाकर यहाँ पे जो एक मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट हुआ है उसे थोड़ा सा हटाना होगा. जी हाँ, जड़ में डालने की कोशिश की, उसे खोद कर खेला कारपेट के सहारे. बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव तो देखने को मिला, मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. इस 1 रन के साथ रनों की संख्या 4 रन 2 विकेटों के नुकसान पर. दुसरी ओव्हर मार्गस्थ धावा यायला हव्या. तिकडे मात्र आदिल गजगे भरपूर सारे प्रयत्न करतात. नेहमी शांतपणे हा खेळाडू खेळतो. संयमाचे बांध कधी फोडायचे याची जाणीव त्याला आहे. माणगाव संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये सापडला तिकडून त्यांना बाहेर काढलंय. आता तर हीच वेळ आहे माणगाव संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याची. 4 धावा 2 फलंदाज बाद. स्विच हिट खेळायचं होतं, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट उलटी करून पाहूया. हेही प्रयत्न अपुरे पडतात. MK स्पोर्ट्स भरपूर सारे मोठे प्रयत्न करतात पण असफलता ही मात्र साथ सोडत नाहीये. भरपूर साऱ्या प्रयत्नांना असफलता आली आहे. 4च धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. 6 ओव्हरची मॅच आहे फायनलची. धावा यायला हव्या. यावेळेला पुन्हा बॅटची काढा घेतली. तडम्यांच्या दिशेला बॉल पुन्हा मार्गस्थ झाला. तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा राहिला पण अजून एक डॉट बॉल. भरपूर सारा डॉट बॉलचा रेशो वाढलेला पाहायला मिळालाय. फायनलच्या मॅच मध्ये हव्यात धावा. आदिल गजगे माणगाव संघासाठी आता तूच काहीतरी कर भावा, हेच म्हणत असतील माणगावचे सगळे समर्थक. संघ अडचणीमध्ये आहे. जी हाँ, जरूर इस अड़चन से बाहर तो निकलना होगा क्योंकि देखिए वही विकेट है जहां पे 4 ओवर में 82 रन चेस हुए. उसी विकेट के ऊपर जादूमय गेंदबाजी. फिर से एक बार गेंद हवा में मगर नो मैंस लैंड. बाल बच गए. आदिल गजगे यहाँ पे जोरदार हिट लगाने की कोशिश में चूक गए थे. गेंद ने बल्ले का टॉपेज लिया था, विकेट कीपर दूर रहे, वरना यहाँ पे आदिल की पारी को भी समाप्त करना पड़ा होता. ये देखिए किस तरह से अपने स्क्रीन पर आप देख सकते हैं ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास था उनका, मगर बाल बच गए. भाग्य का साथ यहां पे मिलता हुआ रनों को सुखा दिया है. मात्र 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. शिवसेना पुरस्कृत खासदार चषक ओपन हाफ असेल आणि फर्स्ट प्राइज जवळ आपण पाहतोय 5 लाख आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक असेल 3 लाख. दो ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में हर्षल मात्र आए हैं 2 रन और दूसरे ओवर में भी धीरज भोईर ने भी 2 ही रन खर्च किए हैं और दोनों भी बल्लेबाजों ने जोड़ी से शिकार किया है, जिसकी मैं अक्सर चर्चा करता हूं, बात करता हूं कि आपके जो मुख्य 2 पहले गेंदबाज होते हैं ना, वो बहुत जरूरी होते हैं. दोनों भी बल्लेबाजों ने एक विकेट चटकाया और ये देखिए जगत सरकार भी यहां पे विकेट चटकाते हुए. जगत ने भी अपने नाम 1 विकेट अर्जित की है. ये तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र बसले. आता आपण जर पाहिलं तर झाडावरती बसून मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांना तेलंगेची ही मानाची स्पर्धा पाहिजे. सम चॅम्पियन ट्रॉफी ही जी काही स्पर्धा आहे ती सगळ्यांना मात्र आपण जर पाहिलं तर पाहिजे. जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र बसले. स्वतःची काळजी तेवढीच घ्या ही सुद्धा विनंती असेल प्रेक्षकांना. फायनलची मॅच मैदानावरती चालू आहे आणि
आता मात्र मोठ्या अडचणी माणगाव संघासमोर निर्माण झालेल्या पाहायला मिळाल्यात. विकी भोईर आले, त्यांनी सुद्धा 2च धावा दिल्या, 1 विकेट संपादन केली. धीरज भोईर तिकडे आले, त्यांनी सुद्धा 2 धावाच खर्च केला, विकेट 1 मिळवली. जगत सरकार जसे आले, त्यांनी मात्र 2 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 1 विकेट आतापर्यंत संपादन केलेली पाहायला मिळते. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुक्यातून येत असताना खैरा गावाला बिलॉंग करणारा रोहा एक्सप्रेस नावानं प्रसिद्धी निर्माण केली आणि आता मुस्तकीम मुकादम मैदानावरती आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी हे सगळे प्रेक्षक वर्ग पहा. काही बसलेत, काही उभे आहेत, काही झोपून मॅचचा आनंद घेतात, पण मॅच पाहतायत. हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे, सिंगल इकडे सुद्धा मिळून जाईल, एक धाव मिळतीये. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा आहेत. 5वं पर्व या स्पर्धेचं पुढल्या वर्षी बघायला मजा येईल. 5 लाख 5 लाखाची धनराशी घेऊन ही स्पर्धा पुढच्या वर्षी आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि सध्या या स्पर्धेनं काय जिंकलंय तर प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेक्षकांची मन या स्पर्धेनं जिंकलीत. आणि इथे आदिल गजगे ही मन जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि जिंकतीलही. बॉल मिड विकेटच्या पलीकडे जगत सरकार यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील आतापर्यंतचा पहिला षटकार. सगळ्या प्रेक्षकांनी भरपूर सारं प्रेम दिले आणि आतापर्यंत 70 स्पोर्ट्स या वाहिनीवरती जर आपण पाहिलं तर या 5 रात्रीमध्ये 6,70,000 प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घेतलाय. वा, सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सगळ्यांनीच मात्र आपण पाहिलं तर शम चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलंय. पुढच्या वर्षी, या वर्षी 6.5 म्हणजे 6,70,000 आहेत. पुढल्या वर्षी 1 करोड प्रेक्षक नक्की या स्पर्धेला भेट देतील. जी हाँ हर्षल, जरूर होंगे, क्योंकि देखिए चारों तरफ हमें प्रेक्षक और प्रेक्षक ही नजर आ रहे हैं. इस बीच में रनों की संख्या बताना चाहूंगा. रनों की संख्या हो चुकी है 3 ओवर की समाप्ति के बाद 11 रन. पहला छक्का जो आया है आदिल गजगे के बल्ले से, और ये देखिए आपके स्क्रीन पर बहुत ही खूबसूरत चमचमाती हुई शम्स चैंपियन ट्रॉफी. कमाल की ये ट्रॉफीज, और उसी को जीतने के लिए, उसी के साथ फोटोग्राफ निकालने के लिए, उसी के साथ सेल्फी लेने के लिए ये सारे खिलाड़ी बेकरार और बेसब्र है. मगर ये ट्रॉफी किसके पास जाएगी, इस ट्रॉफी के ऊपर नाम किसका होगा, ये ट्रॉफी किसके घर जाएगी, ये थोड़ी देर के बाद पता चलेगा. मुस्तकीम मुकादम को आज यादगार पारी खेलनी होगी. उनकी टीम बहुत ही संकट में है, संकट मोचक यहां पे बनना होगा. स्ट्राइक एंड पर फिर से एक बार खैरा गांव से बिलोंग करने वाला ये नायाब क्रिकेट का हीरा. जी हां, ओवर पिच गेंद थी ऑन द राइट, उसे खेला. 2 खिलाड़ियों के बीच में दरार थी, मगर उतनी ही जबरदस्त शानदार छन्नाटेदार फील्डिंग का प्रदर्शन देखने को मिला. एक हाथ से उस गेंद को रोका और उसी एक्शन में थ्रो देते हुए बल्लेबाज मुस्तकीम मुकादम और आदिल गजगे को यहां पे रोका है, दूसरे रन से वंचित किया है. मात्र 1 रन. ये देखिए आपके सामने क्या कमाल का ये शानदार कवर ड्राइव था, मुस्तकीम मुकादम के बल्ले से निकला हुआ. ऐसा लग रहा था कि पहली नजर में कि 4 मिलेंगे, मगर कम से कम 2 रन मिलेंगे, ऐसा लगा था. इस तरह की अगर फील्डिंग होना तो फिर आपके सामने बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हो सकता है. गोलंदाजी चांगली होती, त्याच्याहून चांगले क्षेत्ररक्षण होतं आणि मग ते क्षेत्ररक्षण चांगले झाल्यानंतर गोलंदाजांचा सुद्धा आत्मविश्वास भरपूर वाढतोय. हा बॉल ब्लॉक होल्लिंगचा, तिथे मात्र आपण जर पाहिलं तर बॉल मिड ऑफ मधून निघून जाईल. लॉंग ऑफला फिल्डर आहेत तिकडे जगत सरकार, बॉलला थांबवतील. सिंगल मिळतीये, भरपूर सारा सिंगल या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालं. जिथे एकेरी धावीने कवीनं पुढे जाण्याचा प्रयत्न हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय, त्यांना आतुरता लागली आहे. हे मोठे फटके कधी येतील, फायनलची मॅच जर रंगायची असेल तर षटकार चौकार आले पाहिजे आणि होत येणार. त्याचीच वाट या प्रेक्षकांनी पाहिली आहे आणि निश्चितपणे ती वाट लावण्यासाठी मुस्तकीम मुकादम आणि आदिल गजगे मैदानावरती सज्ज आहे. ही वादळ आधीची शांतता आहे. हे 2 फलंदाज नक्की या मैदानाच्या आतमध्ये डावांचं वादळ घेऊन येतील. बिग हिट करायचं होतं, फटका फसला. भावेश बॉलच्या खाली येतो, पोहोचेल, पकडला जाईल, संपला मुस्तकीम मुकादमचा खेळ. आणि इथून पुढे MK स्पोर्ट्स माणगाव संघाच्या धावसंख्येला बसेल की नाही मे बॅटरबाद.
जीत की थी, चौथे ओवर के लिए आए और तीसरी ही गेंद पर और एक सफलता अर्जित की है। कुल मिला के 2 बल्लेबाजों को चलता किया है धीरज भोईर ने 4 विकेटों के नुकसान पर। हम देख सकते हैं रनों की संख्या मात्र 13 रन। आदिल गजगे का साथ निभाने के लिए इस बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार कुणाल, जी हां कुशल आया है। जी हां पहली ही गेंद पर उसे खेला है कॉर्नर की दिशा में, मगर वहां पे भी बहुत ही बढ़िया फील्डिंग। आज फील्डिंग का स्तर हर्षल धारावी टीम का बहुत ही जबरदस्त रहा है। इस तरह की फील्डिंग जब होती है ना तो गेंदबाजों के हौसले बुलंद होते हैं, उनका आत्मविश्वास बढ़ता है और इसीलिए मैं बार बार फील्डिंग के बारे में चर्चा करता हूं। आपका क्या नजरिया है, क्या कहोगे इस तरह की फील्डिंग के लिए? महत्वाचं आहे. मगाशी पण मी म्हटलं होतं, कारण की जर गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवायचा आहे तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागतो आणि तो धारावी संघाने वाढवलाय. हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका तर चांगला आहे. भावेश नाईक आहे तिकडे, कोणती चूक होणार नाहीये. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून पाहायला मिळाले. थोड्या अंशी चुकीची फेकी झाली आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचललाय. एका धावेचं परिवर्तन इकडे मात्र 2 मध्ये केलंय आणि आता तेच करणं गरजेचं आहे जर एका चांगल्या टोटलच्या दिशेने तुम्हाला जायचं आहे. 4 फलंदाज बाद झालेत, 16 धावा बनल्या. चौथ्या षटकाचा शेवटचा एकमेव बॉल बाकी आहे. प्रेक्षकांमध्ये भरपूर सारी नाराजी व्यक्त केली जाते, कारण की माणगाव म्हटल्यानंतर दक्षिण रायगडामध्ये एक मोठा संघ आहे आणि एका मोठ्या संघाकडून मोठा खेळच अपेक्षित आहे, ते करावं लागेल. हा बॉल पुन्हा आडवा बाटने खेळला, मिडविकेटच्या दिशेला फटका सजवला जातोय. तिकडे सुद्धा एक धाव मिळेल. थोडेसे फंबल झाले. श्रेयस कदम पण स्वतःला बॅक करतील, परत बॉलला पकडतील, फेक करतील, पुन्हा सिंगल. तेंबे तेंबे तळे साचवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे, पण हवं तसं तळ साचलं नाहीये. हवं तसं आपण जर पाहिलं तर धावा जमा झाल्या नाहीयेत. इथे मात्र 4 ओव्हरचा खेळ संपला, धावा फक्त 17. प्रेक्षकांमध्ये नाराजी बघताय सर तुम्ही. अगदीच सगळे प्रेक्षक नाराज आहेत. चेहऱ्यावरती मात्र थोड्या अंशी सगळी नाराजी दिसायला लागली आहे, कारण की फायनलची मॅच, सम चॅम्पियन ट्रॉफीची फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये त्यांना मात्र मोठाच खेळ बघायचा है. जी हाँ, खेल देखने के लिए सारे क्रिकेट के दीवाने आए हैं, मगर यहाँ पे हाफिज साहब भी आए हैं, मौलाना भी आए हैं और उसी के साथ साथ कारी ही आए हैं। हालांकि उनका अपना काम बहुत होता है, उनके ऊपर जिम्मेदारी होती है, मगर क्रिकेट से वो लोग भी दूर नहीं रह पाते। देखिए खड़े होकर वहाँ पे मौलाना इस मैच का लुत्फ उठाते हुए। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही खूबसूरत ये ड्राइव, मगर मिलेगा मात्र शायद एक ही रन। आदिल गजगे ने एक तरफ से मोर्चा तो संभाला है, मगर दूसरी तरफ से यहाँ पे बड़े स्ट्रोक आना बेहद ज़रूरी है। आदिल गजगे के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, ये मैंने इसके पहले भी कहा था, मगर इस तरह से सिंगल और डबल से अब काम नहीं बनेगा, क्योंकि देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। ये 5वां ओवर जारी है। रनों की संख्या मात्र 18 रन 4 विकेटों के नुकसान पर। हा बॉल थोडे फिंगर रोल केले होते, यावेळेला मात्र चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. विकी भोईर धावा मात्र खर्च करायला तयार नाहीयेत. कुशल आहेत, कुशल आणि त्यांच्या साथीला आदिल. 13 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान आदिल गजगे यांनी दिले. 2 बॉलमध्ये एकच धाव कुशल यांनी बनवली आहे. भरपूर मोठा संघर्ष मैदानावरती चालू आहे. संघर्ष मोठा आहे, प्रयत्न मोठे आहेत. प्रत्येकाला मात्र ही स्पर्धा जिंकायची आहे, प्रत्येकाला या स्पर्धेवरती आपलं नाव कोरायचं आहे. 4 वर्ष ही स्पर्धा यशस्वीरित्या आणि 5व्या वर्षाची अनाउन्समेंट सुद्धा याच वर्षी झाली आहे. पुढल्या वर्षी जवळजवळ 5 लाख प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज या स्पर्धेला असणार आहे आणि ही स्पर्धा पुढच्या वर्षी 2027 मध्ये मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्या भेटीसाठी येईल आणि त्याची वाट नक्की प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतील. जी हाँ, हम जरूर इंतजार करेंगे, क्योंकि नेक्स्ट ईयर हम देख सकते हैं कि जो फर्स्ट प्राइज है वो आपको 5 लाख रुपए देखने को मिलने वाला है। देखिए मैंने इसके पहले बार बार बात की थी हर्षल, आप सभी ने सुना भी होगा कि आपको प्रतियोगिता जीतनी है ना, तो आपके पास प्रॉपर 4 गेंदबाज होने चाहिए, क्योंकि कितने भी अच्छे बल्लेबाज क्यों ना हो आपके पास, मगर जब खराब गेंद नहीं होगी, ना ही वो फुल टॉस होगी, ना ही वो हाफ ट्रैकर होगी, ना ही वो ओवर पिच होगी, तो फिर बल्लेबाजों के लिए भी पूरी तरीके से विवशता नजर आती है। और धारावी टीम के जरिए से हमें यही नजर आया। धारावी टीम के विकी भोईर, धीरज भोईर, जगत सरकार और इसी के साथ साथ उनके सारे गेंदबाजों ने क्या कमाल की गेंदबाजी की है, सही लंबाई और सही दिशा। और ये देखिए सॉफ्ट डिसमिसल, रनआउट के रूप में कुशल को भी जाना पड़ेगा मैदान से बाहर।
आए हैं MK स्पोर्ट्स मानगांव इस टीम की जानिब से। उनके टीम के ओनर मुदस्सर खाजे सर यहाँ पे थोड़े से नाराज होंगे, हालांकि अपने टीम से खुश भी होंगे क्योंकि उनकी टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है, मगर फाइनल में जाकर उनका परफॉर्मेंस बहुत ही खराब रहा। इस तरह से हमने श्रीलंका बनाम भारत एक मैच देखा था। श्रीलंका को एक अकेले मोहम्मद सिराज ने पूरी तरीके से चारों खाने चित कर दिया था। उसी तरह से ये मैच यहाँ पे चलता हुआ। जी हाँ, स्लोवर वन गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे, कहीं पर निगाह है कहीं पे निशाना। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, बार बार बिंदी गेंदे और बिंदी गेंदों का ताका यहाँ पे लगा हुआ। देखते देखते 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। हर्षल, इस ओवर में भी विकी ने खर्च किए हैं मात्र 3 रन। कुल मिला के रनों की संख्या 5 ओवर की समाप्ति के बाद 20 रन। अगदीच मात्र आपण जर पाहिले तर फलक 11 धारावी संघ भरपूर सारा कंजूस पाहायला मिळाला। धावा खर्च करत असताना मात्र आपण जर पाहिले तर ते पाहायला मिळत नाहीयेत आणि अखेर 5 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 20च धावा धावफलकावरती लागल्यात। आणि यासिन सर, काल प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा चालू होती, ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस होत होत्या त्या वेळेला सगळ्या प्रेक्षकांना अपेक्षित होतं की श्रेयस कदम यांनी गोलंदाजी केली पाहिजे आणि त्या प्रेक्षकांच्या आग्रहाखातीर किंवा मात्र त्या प्रेक्षकांसाठीच श्रेयस कदम आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात। पहिलाच बॉल, बॅटची कडा फाईन लेगच्या दिशेला, तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चेंडू मार्गस्थ झालाय। अजून एक डॉट बॉल चेंडू मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते। श्रेयस सुद्धा चांगली गोलंदाजी करतात, त्याचं प्रात्यक्षिक मैदानावरती। पहिला डॉट बॉल, एकही धाव दिली नाहीये। 16 बॉल मध्ये 14 वरती आदिल गजगे खेळत आहेत। हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला तर उडवलाय, भावेश नाईक तिकडे आहेत, बॉलला थांबवतील। कॅच पकडण्याचा प्रयत्न झालाय, कॅच तर सुटेल आणि एकच धाव मात्र स्कोरकार्ड वरती तिकडे सुद्धा जोडली जाईल। या मॅच मध्ये भरपूर प्रमाणामध्ये सिंगल पाहायला मिळाले, धावसंख्या 21। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए, सारे क्रिकेट के दीवाने थोड़े से निराश, थोड़े से नाराज, क्योंकि बहुत सारी उम्मीद को लेके यहाँ पे आए थे कि फाइनल हम देखेंगे, फाइनल बहुत ही जबरदस्त होगा। बेकरार थे, मगर यहाँ पे बल्लेबाजी बहुत ही खराब देखने को मिली। मगर मैं बल्लेबाजों के बारे में ज़्यादा न कहते हुए ये कहूँगा कि गेंदबाजी बहुत ही शानदार, बहुत ही लाजवाब हुई। ये देखिए, फिर से एक बार यहाँ पे रन लेने की नाकाम कोशिश और एक रन बल्लेबाज रनआउट के रूप में मैदान से बाहर। से इस प्रतियोगिता का ये लोएस्ट स्कोर हो सकता है, मुझे करेक्ट करेंगे हमारे गुणलेखक। मगर आपको भी याद होगा कि इस तरह से कम रनों की संख्या आपने कितनी देखी है इस प्रतियोगिता में? आतापर्यंतची सर्वाधिक कमी धावसंख्या आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर फायनलच्या मॅच मध्ये ही सर्वाधिक कमी धावसंख्या पाहायला मिळते। म्हणजे काल आपण बघितली होती, पण काल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 20 धावा होत्या। आता ही 6 ओव्हरची मॅच, म्हणजे 6 ओव्हरच्या मॅच मधील सर्वाधिक कमी धावसंख्या असावी ही। 6 फलंदाज बाद झालेत, 21च धावा धावफलकावरती आहेत। नवीन फलंदाज मैदानावरती, ज्यांनी माणगावच्या टीमची बांधणी करत असताना भरपूर चांगले प्रयत्न केले, माणगावचा एक चांगला संघ व्हावा यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, असे सुनील मात्र मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात। श्रेयस कदम यावेळेला शॉर्ट बॉल, आडवा बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेला बॉल मात्र मार्गस्थ झालाय। एकच धाव तिकडे सुद्धा मिळते, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय। आणि आता तब्बल आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 22च धावा स्कोरकार्ड वरती लागल्या। श्रेयस कदम यांनी सुद्धा फक्त 2च धावा या मॅच मध्ये खर्च केल्यात आतापर्यंत। हा शेवटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बॉल तर हवेमध्ये, कॅच पकडण्याचा प्रयत्न स्वतः श्रेयस कदम करतात आणि पोहोचले सुद्धा त्या बॉल पर्यंत, पकडली कॅच। आणि ही मॅच सुद्धा जवळ, कारण की 7 फलंदाज बाद झालेत आणि धावा धावफलकावरती 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 22 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाला। जीतने के लिए 23 रनों की जरूरत। 6 ओवर का ये मुकाबला है, बहुत ही आसान होगा मेरे ख्याल से धारावी टीम के लिए। मगर देखते हैं दोस्तों, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। आपके लिए फिर से एक बार सुमधुर संगीत के लिए हम चलते हैं डीजे मास्टर के पास।
36 बॉल आणि फक्त 23 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी एक लो स्कोरिंग सामना सध्या आपण पाहतोय. फायनलच्या मॅच मध्ये अपेक्षा नव्हता, फायनलच्या मॅच मध्ये भरपूर मोठी धावसंख्या प्रेक्षकांना अपेक्षित होती. पण आपण आभार मानूया पुनश्च एकदा सलमान भाईंचे आभार मानूया आपण सुफियान भाईंचे, ज्यांनी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी निर्माण करून दिली आहे आपल्याला या स्पर्धेसाठी. आणि या संपूर्ण सगळ्या प्रेक्षकांचा सुद्धा आभार मानूया ज्यांनी प्रचंड प्रतिसाद शम चॅम्पियन ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेला दिलाय. सगळ्यांचे आभार मानूया आणि या दुसऱ्या डावाकडे आपण जाऊया. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल 36 बॉल मध्ये अगदीच, मात्र आपण जर पाहिलं तर फक्त 23 धावांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा लाडका आणि आपण जर पाहिलं तर गोड आवाज, किंवा आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रवास करणारे समालोचक म्हणून आपण ज्यांच्याकडे आदराने पाहतो असे गोड गायचे, आपण जर पाहिलं तर चंदू शेट्टे सरांचा आवाज या ऐकूया आपण दुसऱ्या डावामध्ये. येस, नक्कीच आपण चंदू शेट्टे सरांचा आवाज इथे ऐकणार आहातच. परंतु धारावी संघाबरोबर सलग मी इथे पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये 12वे खेळाडू म्हणून अहमद शेख आम्हाला जॉईन झालेले आहेत. अहमद शेख, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. कारण 12वा खेळाडू हा फार महत्त्वाचा असतो. कारण 12वा खेळाडू आपल्याला तो सर्व माहिती पुरवत असतो. आणि त्याचप्रमाणे कधी कोणताही खेळाडू जर इंजर्ड झाला तर तो सुद्धा मैदानात उतरत असतो. सो प्रत्येक संघामध्ये 12वा खेळाडू असणं फार गरजेचं हे अहमद यांनी सुद्धा इथे दाखवून दिलंय. येस, ओव्हर टू चंद्रकांत शेट्टे. नमस्कार, स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या शम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मॅच मध्ये. मित्रांनो, एक डाव संपलाय, दुसरा डाव आता बाकी आहे. लक्ष मोठं नाहीये, परंतु या वर्षीच्या खूप साऱ्या आठवणी मात्र आम्ही इकडनं घेऊन जाऊ. कारण पहिल्या दिवसापासून सुरू झालेला हा प्रवास काय जबरदस्त राहिला. भारतातील मोठमोठे आयकॉन आले, वेगवेगळ्या राज्यातून आले, विविध गावाच्या टीम आल्या, परंतु हे तेलंगेवाले काही नाही हटले. या सगळ्यांच्या स्वागतासाठी ते सज्ज राहिले आणि त्यांनी याही वर्षी ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन मैदान, नवीन जोश या तेलंगेवाल्यांचा पाहायला मिळाला आणि याही वर्षी सुपर डुपर हिट स्पर्धा पाहायला मिळाली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच विनंती असेल, या वर्षीच्या यशस्वी आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या हकदार तेलंगेवाले बनतातच आहेत. कारण तेवढी मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली आहे. लक्ष मोठं नाहीये, 23 धावांचा आहे आणि त्याच्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत पश्चिम बंगाल राज्यातून प्रिन्स ऑफ तारकेश्वर जगत सरकार, तर महाराष्ट्राच्या मुंबईच्या वांद्र्यातून हेलिकॉप्टर किंग, सिक्सर किंग दाखल झालेले आहेत श्रेयस कदम. क्या बात आहे. पुढल्या वर्षीचं प्राइज जे बाकी होतं अनाउन्स करण्याचं, पहिला तर 5 आहेच, परंतु एक सरप्राईज होतं विजेत्या संघ मालकाला आणि ते आता या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. या तेलंगेवाल्यांचा नाद नाही करायचा. पुढल्या वर्षी जो संघ मालक विजेता होईल शम चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्याच्यासाठी असणार आहे 4 व्हीलर कार. 4 व्हीलर कार संघ मालक, मला वाटतं आताच नोंदणी चालू होईल, पुढल्या वर्षी आमची 3 ठेवा म्हणून. परंतु त्याच्यासाठी लिमिटेशन आहे. बघा जमलं तर आमची एखादी घ्या. चला, अभिनंदन. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. जगतने आपलं धावांचं सरकार बनवायला सुरुवात केली आहे. 6. मुलांनी मला वाटत नाही वर्षभर एवढ्या सेल्फी घेतल्या असतील कुठे, तेवढ्या या शम चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये घेतल्यात. हो, मोबाईलच्या स्टोरेज फुल होतील एवढ्या सेल्फी घेतल्यात. हरकत नाही, हे सगळ्यांना वर्षभरातून एकदाच एक गोष्ट करायला मिळते, त्याच्यामुळे तेही आनंदी आहेत.
त्यांच्याच काय त्यांच्या फॅमिलीच्या बाबांच्या सगळ्यांच्या स्टेटसला या सगळ्यांबरोबरचे फोटो असणार आहेत. या आठवणी आहेत शम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या. एका छोट्याशा गावात एवढी मोठी स्पर्धा होऊ शकते उभ्या महाराष्ट्राला तेलंगेकरांनी दाखवलंय, शम चॅम्पियन्स ट्रॉफीने दाखवलंय, सुफियान भाईंनी दाखवलंय. ओहो हो, यावेळेला बॉल मागे जाईल कारण मुस्तकीम देखील काही कमी नाही आहेत. हा रायगडचा खेळाडू आहे आणि रायगड काय करू शकतं सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल, कारण लक्ष मोठं नाहीये. 23 धावांचा करायचा पाठलाग. प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावर घेतली, आयोजकांनी जबरदस्त आयोजित केली, खेळाडूंनी गाजवली. यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लगावलाय आणि बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 4. सामना रंगतोय. ज्या प्रकारे आपण पाहिलं कमी धावांचं लक्षण, त्यामध्ये अफलातून फलंदाजी आणि काय माहोल झालाय मैदानाच्या आत. जगत सरकार सध्या चर्चा आहे भारतामध्ये या खेळाडूची. आणखीन एक खतरनाक षटकार. बॅटिंग जगत सरकार, प्रेक्षक आले होते त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी, खुश केलंय त्यांनी. जगतची बॅटिंग पाहायला कोण कोण आलंय? क्या बात आहे, आवाज येत आहेत आणि जगत देखील या सगळ्या प्रेक्षकांना खुश करतायत. मानगाव टीम नो डाऊट मोठी टीम आहे. या मॅच मध्ये मात्र त्यांची फलंदाजी ढेपाळली आणि जे म्हणावं पाहिजे होतं ते टार्गेट नाही ठेवलंय. हरकत नाही, नव्याने सुरुवात करतील, पुन्हा नक्कीच टॉपला येतील, प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु सध्या चर्चा धारावीची आहे, फलक 11ची आहे, सचिन नाईक यांची आहे, त्यांच्या टीमची आहे, नवी मुंबईच्या धारावी गावाची आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, हवेत आणि विकेट येताना पाहायला मिळते. मुस्तकीम घेत आहेत विकेट जगत सरकार यांची. एक मानाची स्पर्धा, त्यामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी पहिल्याच षटकामध्ये राहिली. खरंच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं की चांगलं आयोजन, चांगले नियोजन, स्पर्धा देखील एक सुंदर अशी आहे. खरंच ज्या प्रकारे या स्पर्धेसाठी देखील मी लाईन बोलीन, खरंच कल हो तो आज जैसा, महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा और माहौल हो तो शम्स ट्रॉफी जैसा. काय माहोल झालं होतं आणि ज्या प्रकारे सामना देखील रंगतोय. अमित पाटील जात आहेत मैदानाच्या दिशेने. पहिली विकेट आलेली आहे. 23 करायचे आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर फक्त 7 धावांची आवश्यकता आहे आणि अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो मॅच एकतर्फी झाली की प्रेक्षक उठून जातात. मला वाटतं या सगळ्या प्रेक्षकांना प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा पाहायचं आहे. हे थांबलेत, हे दर्दी आहेत. हा सोहळा त्यांना वर्षातून एकदा पाहायला मिळतोय आणि नवीन ग्राउंडवर काय स्पर्धा झाली आहे, जबरदस्त. नो डाऊट मागील तिकडल्या ग्राउंडवर सुद्धा चांगलीच झाली. यावर्षी प्रेक्षक थोडेसे जास्त आलेले आहेत. यावेळेला वेगळा फटका, परंतु आता मुस्तकीम आणखीन एक विकेट घेत आहेत. डीजे या. आत फलंदाजी चालली होती. आपण जगत सरकार प्रिन्स ऑफ तारकेश्वर काय फलंदाजी केली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत, पण त्यांनी त्याची कामगिरी 100% करून गेलेले आहेत. आता फक्त 7च धावांच्या अपेक्षा आहे टीमला. फायनलचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या शम्स चॅम्पियन ट्रॉफी आणि त्याचा थरार. यस, आमचे सगळे समालोचक मित्र, मग हिमत मोडक असतील, त्याचबरोबरीने सिद्दीक बाबे सर आमच्याबरोबर पहिल्या दिवशी जोडले गेले होते, त्याचबरोबरीने आमचे कडवेकर सर असतील, त्याचबरोबरीने हर्षल मुंडे सर असतील, त्याचबरोबरीने यासिन मर्चंट सर असतील, प्रशांत तांबे सर असतील, यांनी सुद्धा, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे जमाने सर, त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगली अँकरिंग केलेली आहे.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. या श्रेयसला आहे ना 6ची भाषा आवडते आणि आम्हाला सुद्धा त्याचे 6 पाहायला आवडतात. त्याच्यामुळे कदाचित त्याचा प्रयत्न हा असेल, आता मारील तर 6च मारील. खरंच सर, ज्या प्रकारे आपण पाहिलंय 4 नाईट आणि आजच्या 5व्या नाईट मध्ये देखील जेपी पॅनल आमचे मुन्ना सर त्याची संपूर्ण टीम काय वर्क आहे त्यांच्या माध्यमातून देखील. वा, सगळे अंपायर त्यांचं कौतुक करावंच लागणार आहे. वा 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 वा, चांगला बॉल टाकलाय. ओंकार आहे तिकडे, त्यांना थांबवतायत. श्रेयस सारख्या फलंदाजाच्या विरुद्ध टाकलेला एक डॉट बॉल तुम्हाला आत्मविश्वास देईल पुढच्या स्पर्धांकरता, हे तेवढंच महत्वाचं आहे. श्रेयस सन्मान दिलाय, परंतु मारला तर खूप लांब मारायला बस असं वाटतंय. हो, परंतु मानगावचा बॉलर आहे. आणखीन एक डॉट बॉल. श्रेयस सारख्या फलंदाजाला 3 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा या ओमकारने इकडे केलेला आहे. आता श्रेयसची बॅट षटकाराच्या भाषेसाठी आतुर आहे आणि हा बॉलर डॉट बॉल टाकण्यासाठी आतुर आहे. या एकतर्फी झालेल्या मॅच मध्ये सुद्धा या दोघांनी आता रंग भरलेत, एवढं मात्र नक्की. लगावलाय, टोलावलाय आणि फेकून सुद्धा दिलाय. बॉल गेलाय रगडा खायला, सिक्सर. म्हणेल मीही निघालोय आणि तुम्ही सुद्धा येता का, परंतु पुढल्या वर्षी आम्ही नक्की येऊ आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ. वा, कदाचित भाऊचा आणखी एखादा 6 मारायचा इरादा आहे की काय. की कदाचित हेलिकॉप्टर. सूरजने स्ट्राईक तर नाही मागितली. क्या बात आहे. आणि लहानपणी आम्ही स्ट्राईक मागायचो, आम्हाला कोण द्यायचं नाही, तुम्ही आता दिलीत त्याला. आपलं लहानपण आठवा. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहे. सूरज आहे तिकडे आणि एका धावेची आवश्यकता आहे. या वर्षीचं यशस्वी आयोजन रायगडातील आणि महाराष्ट्रातील नाईट टुर्नामेंट मधील एक महत्वाची टुर्नामेंट. अगदी 6,70,000 प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद घेतला आणि मैदानावर सुद्धा हजारो प्रेक्षक गर्दी करताना पाहायला मिळाले. अशी ही स्पर्धा पुढल्या वर्षी खूप काही घेऊन येत आहे. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल. अख्ख्या स्पर्धेत नाही झालं ते फायनल मध्ये झालंय. मुस्तकीमने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅचचा रिझल्ट काही लागू दे. हा रोहा तालुक्यातील खैरेगावचा बॉलर म्हणतो आता फलंदाजांची काही खैर नाहीये आणि त्यांनी मात्र घेतलेली आहे इकडे हॅट्रिक. कारण मागील षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर त्यांनी 2 विकेट घेतल्या. या षटकाला सुरुवात केली, पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आणि माझ्या मते हॅट्रिक साठी कुणीतरी एका धावेची आवश्यकता आहे. मुस्तकीम यावेळेला टोलावलाय बॉल आणि हो डबल हॅट्रिक. लगातारच्या 4 विकेट. मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, फक्त 1 धाव पाहिजे आणि लगातार 4 विकेट घेण्याचा कारनामा इतिहास घडवलाय या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. अख्ख्या स्पर्धेत हॅट्रिक झाली नाही, आता डबल हॅट्रिक 1 धाव असताना. अंजुम ख्वाजे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार या मुस्तकीम यांच्यासाठी. कशा प्रकारे 4 विकेट घेतल्या. जगत सरकार यांना पहिल्या सुरुवातीला आउट केलं.
त्यानंतर जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात आलेली ही दुसरी विकेट. त्यानंतर शेवटच्या बॉलवर फक्त ढकलला आणि त्यानंतर पहिल्या बॉलवर काठी काढली, दांडी गोल आणि ही चौथी विकेट. सईफ इसाने यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार. एका धावेची आवश्यकता आहे. लगातार 4 विकेट आलेले आहेत. श्रेयस म्हटलं असतं संपवली असती तर बरं झालं असतं. आणि या मॅचला जिंकला आहे नवी मुंबईचा धारावे. आज मात्र कोकणामध्ये डंका पिटताना पाहायला मिळतोय. फलक 11 धारावे चॅम्पियन नंबर 1.